50,000 पदांची मोठी योजनादूत भरती, अर्ज कसा करावा? नवीन जी.आर. प्रकाशित. मुख्यमंत्री योजनादूत. नमस्कार, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भाधीन दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचविण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूतांचे मानधन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे. तसेच योजनादूतांच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अन्य महत्त्वाच्या भरती. उत्तरादाखल मंत्री पाटील म्हणाले की राज्य सरकारने कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी 10 पॉलिटेक्निकसाठी 53.66 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यांनी सांगितले की 10 लाख युवकांना वजिफ्यासह 6 महिन्यांचे कौशल्य आधारित प्रशिक्षण दिले जाईल, ज्यापैकी 50,000 व्यक्तींना सरकारी योजनांबद्दल माहिती पसरवण्यासाठी योजनादूत म्हणून नियुक्त केले जाईल. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील. ग्रामीण भागात प्रत्येकी ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात एकूण 50,000 योजनादूतांची निवड करण्यात येईल. मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. प्रवास खर्च सर्व भत्ते समावेशित. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतांसोबत 6 महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वचन. मागील आठवड्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वचन दिले की त्यांची सरकार लवकरच 1 लाखाहून अधिक सरकारी नोकऱ्यांच्या पदांची भरती करेल. फडणवीस म्हणाले की एकूण 57,452 अर्जदारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये भरती सुरू झाली. 75,000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. वरिष्ठ भाजप नेते म्हणाले, भरती पारदर्शक पद्धतीने होत आहे. अमरावतीतील तलाठी परीक्षांना वगळता आम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर लीक विरोधात एक नवीन कायदा आणत आहोत. हा कायदा याच सत्रात राज्य विधानसभेच्या आणला जाईल. वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांना योजनेचा लाभ घेता येईल. शैक्षणिक अर्हता. कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर उमेदवारांकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे आधार कार्ड असावे. उमेदवाराच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावे. विविध नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेल्या ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, पदवी उत्तीर्ण असलेल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे, प्रमाणपत्र इत्यादी. अधिवास दाखल. सक्षम यंत्रणेने दिलेला वैयक्तिक बँक खात्याचा तपशील. हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील. योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांचे संपर्कात राहून जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती घेतली. प्रशिक्षित योजनादूत
त्यांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी स्वतः जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांना बंधनकारक असणार आहे. योजना दूत प्रत्येक दिवशी त्यांनी दिवसभर केलेला कामाचा आढावा नमुना अहवाल तयार करून ऑनलाईन अपलोड करतील. योजना दूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करणार नाहीत, तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत. योजना दूत तसे करत असल्यास त्यांच्यासोबत केलेला करार संपुष्टात आणण्यात येईल व त्याला या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. योजना दूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिला किंवा त्याची जबाबदारी सोडून दिली तर त्याला मानधन दिले जाणार नाही. धन्यवाद.